सो गाईस, तर आता सध्याला आम्ही लोटस महल आणि एलिफंट स्टेबल बघून आलो. तर आता चाललोय नंतर रंगमंदिर म्हणून आहे इथं, रंगा मंदिर म्हणून ते एक बघायचं. आता मग आमची ॲटो आहे ते ह्याच्या आउट साईडलाच उभारली, ते आता रिक्षा करून मग दुसरीकडे जायचं लगेच. बघूया काय काय होते. तर चलो, हा रूट आहे इकडचा. आणि दिस इज अ टेम्पल. ह्याच्या आतच लोटस महल आहे. ती मोठी भिंत बांधली बघा आधी. हे सगळं आधीचे पडले, नवीन आहे नाही आधीचे. इकडं तो एलिफंटचा मगाशी बघितलेला आपण. उचलून नेणार आहेस का आम्हाला? आम्ही घेतो. कृष्ण कोण बाजूला होतो. ओके, 24 प्लेसेस आहेत. महालक्ष्मी डबा हात काढ. आता सगळं इथं आहे पण guys, 65 places there are. Look at this, 65 places in Hampi to saw. चलो, आधीच्या काळात त्यांनी दगड कसं ठेवलं असेल विचार करा. सगळे एवढे मोठे मोठे दगड आहेत सगळे. माझ्यामध्ये पाडले. चल पाहिले काय एवढे हे करायचं. ते म्हातारा माणसाठी म्हाताराच्या वर झाले आता. कंडिशन तशी झाली आमची. भिंत होती वाटतं आधी, सगळी पाडली त्यांनी. सवय भिंत होती, ते काय तर असणार आहे. हे सगळं बघू शकता. चालो रे. महानवमी डिब्बा. किंग्स ऑडिशन हॉल, सिक्रेट चेंबर, 18 एडनो ब्लॉक, टी शेप टँक, पब्लिक बाथ, ब्लॅकस्टोन पुष्करणी. दिस इज मेन. सगळं आता हे झालेलं आहे. आधीच्या लोकांनी ते तोडफोड केल्यामुळे सगळे इथे दगड पडलेले आहेत. तिथे तो वरती हा स्पॉट आहे असा. पहिला आपण इकडं बघू काय काय दिसते. जवळून दाखवते जेवढं होईल तेवढं. उरलेलं बाकीचं पण बघू नंतर. इथे बहुतेक माझ्या मते घर वगैरे असेल आधीच्या काळात. भिंत दिसतात माझ्या मते घर असेल, आय होप. तिथं एक दिसतंय, इथं एक, तिकडे सगळे घर आहे. तिथे पण फॉरेनर्स आहेत, तिथे पण आहेत. विका चालली फोटो काढले थांबतोवर ते येऊन तुम्हाला एवढं दाखव. वरून असं दिसते बघू शकता. मग अशा पण तिथं होतो ते सगळं बघितलं. हे तू वरून सगळं असं व्ह्यू दिसते. हे बहुतेक पब्लिक बाथ वगैरे असेल, ते काय असते त्यांचं मला नाही माहिती. हे बघू शकतो खाली एवढं ऊन चालू आहे आता सध्या. ते पायरे हे पायऱ्या सोडून एवढं जे विचार करा की एवढं ऊन होतं.
अरे एवढ्यात खाली आलो आपण. तिकडनं बघलं किती उंच वाटाल की. अरे हा असं स्लोप केलं ते नाही. हिस्टॉरिकल याच्यातून पाणी येते सगळं असं खाली. पब्लिक बाथरूम पण म्हटलेले. तिथे काय तर आहे, तिथं आहे. ते जरा समोर जरा ये. तिथंच व्हिडिओ बंद कर. दाखव इन्स्पेक्शन. तेच की व्हिडिओ बंद. काय रे गाव बसवलं तिकडं. पूर्ण गाव बसवलं इकडं. आता जे आहे क्वीन्स बाथच्या इथं आलो आहे. आता तुम्हाला दाखवते क्वीन बाथचा एंट्रन्स आहे. मेन आत जायला दुसऱ्या बाजूला रस्ता आहे. तर आता सध्याला आपण चाललोय क्वीन्स बाथच्या इथं. तर चला मजा या. इथं आज जे समोर गेट आहे, मग आता फिरून जावं नाही. साईडनं रस्ता आहे, बघायला लावलाय आम्ही कुठं रस्ता आहे तो. तर आता ह्या साईडने चाललोय. माझ्या मते इथे साईडला खड्ड्यात ठेवलेत त्यांनी, तिथं पाणी वगैरे असेल त्यावेळेला, म्हणजे ज्या माणसं वगैरे असं आत येऊ नये त्यासाठी. आणि ह्या साईडला सगळं असं गार्डन केलंय. आणि भिंत बघू शकतो त्यांनी किती उंच असं बांधलेलं इथं. तर इथून आम्ही आता आतल्या जाणार. साईडून बघूया कसं जाते. लास्ट सगळे त्यांनी पहिला दरवाजा होते तिथं त्यांनी आता लोखंडाचं जाळी वगैरे लावून सगळं बंद केले. आणि हे क्वीन्स बाथ म्हणजे काय होतं तर राणीचे स्नानगृह होतं. हे विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्यातील स्त्रियांसाठी तयार केलेले एक खास स्नानगृह आहे. हंपीतील एक सुंदर आणि अभिजित स्थापत्यशास्त्राचे उदाहरण आहे. हे इमारत इंडो इस्लामिक शैलीत बांधलेलं होतं. म्हणजे हिंदू व इस्लामी स्थापत्यशैलीचे संगम. बाहेरून साधे आणि आतून अत्यंत सुशोभित असे याचे स्वरूप आहे. इमारतीच्या मधोमध एक मोठा चौकोनी स्नानकुंड आहे, जे 15 मीटर लांब व 6 मीटर खोल आहे. म्हणजे आधी होता, आता तिथं काय असं नाही आहे ते. कुंडाच्या बाजूला घुमटदार कमानी, गॅलरी व झरोखे आहेत, ज्यातून राणी व इतर स्त्रिया बघू शकत असत. पाण्याची सोय सुरेखपणे केली होती. कुंडात नळ्या व वाहिन्यांद्वारे पाणी आणले जात असे आणि नंतर योग्य निचरा होई. ते कुंड असं एवढा मोठा कुंड होतं. मध्ये होता ते कुंड, ते मगाशी तुम्हाला म्हणतो 15 मीटर आणि 6 मीटर खोल. ते तर नाही आहे, इथं सेंटरला होता तो. आणि साईडला इकडून जे असं आहे. आता आपण आले विठ्ठल टेम्पल, जे स्टोन चॅरिटी, ते 50 नोटावर जे चित्र आहे ते मंदिर जवळ. तर आता इथून एक 800 मीटरचा अंतर आहे. तिथं बस पण आहेत. बससाठी 100 रुपये पर पर्सन काय ते चार्जेस आहेत. मग आम्ही म्हटलो 800 मीटर आहे म्हटलं, त्यांनी रिक्षावाले पण म्हटले जवळच आहे, चालत गेला तरी जाताय तुम्ही, एवढा काय विषय नाही, चाल जा. मग आम्ही ते चालत चाललोय बघत इथं आधीचे काय काय होतं ते. आता भरपूर सगळी गोष्टी इथं मोडलेल्या आहेत, त्यामुळे एवढं काय समजून येत नाही.
तसा विषय नाही. त्या आधी राजा महाराज होते ना की नाही, अशी सगळी मंडपात अशी सगळी भडकी पण बसायची. तिथं कुंड असायचा, म्हणजे ते जळण्यासाठी असते ना ते असायची. परत समजा काही मोठं राजपाट असेल किंवा काय असेल, सो गाईस, तर आता आम्ही सध्याला आलोय हॉस्पिटलमध्ये. आम्ही मगाशी ट्रेनच्या इथे देऊन बसलो होतो, भरपूर वेळ काढला. आणि माझ्या मते 6 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन बसले. आता किती वाजले? 8:45 वाजलेत. आम्ही नुसतं बसून मोबाईल चार्जिंग केलं, कारण का मोबाईल चार्जिंग जरा पण नव्हता. फिरण्याच्या माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मग ह्याच्या व्हिडिओमध्ये केला आहे, मोबाईलमध्ये शूट केला. शेवटला 1-2-3 स्पॉट होते ते मला कळलं येईलच व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शनमुळं, सॉरी इफेक्ट कॅमेरा चेंज असल्यामुळं. आता सध्याला आम्ही चाललो आहे आत, सॉरी हॉस्पिटलमध्ये. आम्ही इथं बघितलं ठिकाण, म्हटलं आता रात्री 1 वाजता ट्रेन आहे आमची मिरजसाठी, आणि कोल्हापूरची आहे ती सकाळी 5:30ला. मग एवढा वेळ रात्रभर करणार काय? परवा दिवशी बघितले लय वेळ रेल्वे स्टँडवर बसून. तर मग आता म्हणते की इथं बघूया थोडा वेळ, 1पर्यंत 1:30 वाजेच तर बघायचं. मग आता इथे एक ठिकाण गावलं आम्हाला बघण्यासाठी. ह्या ठिकाणी आता सध्याला तिकीट काढून आलं आम्ही. 20 रुपये त्याचं तिकीट होतं. तिकीट काढून आता आलं इथं, बघू शकतो. तुम्हाला दाखवलं जातं. हे एंट्रन्स आहे, ते मेन एंट्रन्स इथं आहे. तिथून आता आत आलो आम्ही. एक एंट्री गेट आहे परत एकदा. तर चला, आता आमची तर दिवसभर फिरल्यामुळे चेहरासाठी असं खराब झालं आहे. चला. हे असं फाउंटन आहे, बघू शकता तुम्ही वॉटरचं. जास्त काय माहिती आहे माझ्यामध्ये ते बघण्यासाठी. स्पॉट एक होता लाईटेस्ट शो, म्हणजे मालवणमध्ये जसं आहे की ते लाईटेस्ट शो दाखवले तशा प्रकारचं आहे. पण फक्त इथं असं जास्त काही डान्समध्ये म्युझिकवरती हे करणार बहुतेक तिकडं आहे वाटतं. बंद असेल आता सध्याला. हे चालू आहे स्पॉट, बघू शकता.
सो गाईस तर आता हे रॉक गार्डन सारखं जे आहे म्हणजे ते लाईट आणि म्युझिकचं हे करतील पाणी पडतेलं असते ते बंद आहे आता. काय उपयोग नाही याचा. असू दे चांगला आहे तरी बघू आता मागच्या बाजूला काय बघून या. चला मागे ये बघून या काय अशाच पद्धतीचं गार्डन पण केलं इथे फिरायला बसायला वगैरे मस्त. जास्त आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे म्हणजे रात्रीची झाली आता 9 वाजले त्यामुळे ते काय एवढं नाहीत माणसं. बघू शकते सगळं शांत झाले आता. जुन्या काळातली रेल्वे बुक्स तर असं होतं हे जास्त इथं वरती का नाही निघत नाही सीट दिसतात असे साध्या 2 सीटा होत्या आधीच्या रेल्वेमध्ये. आता सगळं डेव्हलप झाले ते विषय का हा उघडवलं असं सीट्स जुन्या काळातले रेल्वे. आता जातो आम्ही तिकीट काउंटरला बघा तिकीट काढून आणि चलते आगे. तुम्हाला पाणी कुठनं भरतं तिकीट जे निघलेलं आहे आता बघू शकता. तर चला डिटेक्ट करून जाऊ आता रेल्वेची वाट बघायची. 1:20ला रेल्वे आहे आमची. तर सध्याला बघू शकता प्लॅटफॉर्म सगळा इथे मोकळं झाले कोणसुद्धा नाही आहे आता सध्या. माझ्या मते हे आमची जे 1:20ला जी ट्रेन आहे त्यासाठीच बसले हे पण मे बी किंवा दुसरे कुठले जर असले तर. सो गाईस तर आता सध्याला आम्ही आलोय रोंडा जंक्शनला. तर बघू शकता आता सगळेजण बाहेर आलेत कारण का ट्रेन जे असतील खूपच लवकर आले होते पोचले इथे येऊन. आता 8:10ला एक्झिट म्हणजे 8:10ला यायला पाहिजे इथं पण आले 7:30ला आले होते इथं. आता अर्धा तास तर इथं थांबूनच आहे बघा काय करता. बसलेलं तिथं झोपून काढलं 2 वेळा. आता जरा फिरायला मला तर काय रिटर्नमध्ये काय ट्रेनचंच आहे एवढं काय दाखवता येत नाही. सो वेल गाईस तर आम्ही मगाशी 3 वाजता आलो होतो घरला. आवरून आंघोळ वगैरे केलं फ्रेश झालो जेवण वगैरे केलं. मग जास्त थकलो होतो म्हणून आम्ही काही जास्त मी व्हिडिओ केला नाही. नंतर रेल्वे स्टँडवरून तर काय रेल्वेमधून आलो त्यामुळे काय दाखवण्यासारखं एवढं नव्हतं. मग आल्यावर कपडे वगैरे बदललं आंघोळ केलो फ्रेश होऊन झोपलेलो. माझा मावशीचा मुलगा आलता त्याला म्हणतो जरा कोल्हापूर वगैरे फिरून आणायचं तेव्हा तो दमून आलो आहे म्हटलं आता आलाय तर म्हटलं फिरायला पण पाहिजे त्याला पण. आता परत चाललो आहे आम्ही दुसरीकडं सॉरी महाराष्ट्र मंदिरला ते. चला आणि मागचा व्हिडिओ आवडला असेल तर हम्पीचा जर पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि हम्पीचा जेव्हा आमचा बजेट होता ते एक व्हिडिओ वेगळा करून टाकतो तुम्हाला म्हणजे बघा किती खर्च आला कसा ते आमचं दाखवतो. स्वस्तात मस्त झाले आमच्या 2 दिवसाची ट्रिप. चला बाय बाय.